जे व्यवसायाच्या जाहिराती असतील आपल्या दौंड तालुक्यामध्ये, व्यवसायाच्या दृष्टीने असेल, कोणाच्या बातम्या असतील, कोणाची जाहिरात करायची असेल एखाद्या व्यवसायाची, तर आम्ही करूया आमच्या चॅनलवरती. तर आम्हाला कॉन्टॅक्ट करा, आमच्या ईमेल आय डीवरती संपर्क साधा, किंवा एका व्हिडिओजला कोणत्याही एका बातमीच्या व्हिडिओला कमेंट करा, नंबर द्या, तिथे आम्ही तुम्हाला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करू. कोणाची व्यवसायाची जाहिरात असेल, कुठे काय प्रकार घडत असेल तर आम्हाला कळवा, आम्ही सदैव तुम्हाला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करूया. नंबर तिथे आम्हाला कमेंट्सद्वारे कमेंट्स करा, त्या नंबरवरती आम्ही कॉन्टॅक्ट करूया. नमस्कार मित्रांनो, रामकृष्ण रे. चला मग काय चाललंय बाकी, बरं आहे का मग सर्वांचं? चला उद्याच्याला या दुपारी 3 वाजता आहे, उद्या दुपारी 3 वाजता रमेश अप्पा थोरात यांचा. तर या सर्वांनी आणि सर्व जास्तीत जास्त लोकसंख्येने उभा राहा, उद्या उपस्थित राहा तिथे, ठीक आहे. बाकी काय चाललंय मग सर्वांचं? मिळेल मग आता जवळपास आपणला पण बरंच मतदान झालं होतं. तुम्ही म्हणसाल परत तेच तेच का तयार होत आहे, पण चला या सर्वांनी आणि बऱ्यापैकी या लवकरात लवकर उद्या दुपारी 3 वाजता. बाकी काय चाललंय मग, बरं आहे का सर्वांचं? मग आता सध्या ईव्हीएमच्या विरोधात पण सध्या चर्चा चालू आहे. आता काही वेळापूर्वीच 4 वाजता बाबा आढाव यांनी उद्धव ठाकरे साहेबांच्या उपस्थितीत आंदोलन जे होतं ते हे केलं, सोडलं उपोषण. तर त्यांच्या हस्ते त्यांनी हे केलं, म्हणजे त्यांच्या शब्दाला मान दिला त्यांनी, असं म्हणलं तरी काही हरकत नाहीये. अजित दादा आले होते आज भेटायला. शिवाय आज पवार साहेबांनी सुद्धा स्टेटमेंट दिले की पैशाचा महापूर निवडणुकीमध्ये झालं, सगळं पैशामुळे, सगळं पैसे वाटप झाले भरपूर, असं पवार साहेबांनी स्टेटमेंट दिले सध्या. बाकी आणि सध्या पण काही गोष्टी बऱ्याचशा खटकण्यासारख्या आहेत, नाही का. बाकी मग कसं काय, महादेव जानकर सुद्धा बोलतायत की ईव्हीएम हॅक करता येतो, कारण ते स्वतः आज माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले, प्रसार माध्यमांशी, की ईव्हीएम हॅक करता येतं कारण मी स्वतः इंजिनियर आहे, असं त्यांनी बोललंय, असं त्यांचं महादेव जानकरांचं स्टेटमेंट आहे आज. बघा ना, काय कोण कसे बोलतात, काय अवघड आहे काय बाबा, विषय डेंजर आहे, काय परिस्थिती डेंजर विषय सगळे मित्रांनो, नाही का. तिकडं शिंदे साहेब त्यांच्या गावी जाऊन बसलेत, दरे गावात, साताऱ्यात. त्यांना पण काही तब्येत बरोबर नाही त्यांची, 105 ताप आहे असं दिसतंय सगळ्या गोष्टीत, नाही का. खूपच परिस्थिती डेंजर आहे. आणि या सर्वांनी 5 डिसेंबरला आझाद मैदानात संध्याकाळी 5 वाजता शपथविधी आहे. चला सर्वांनी पण या, आणि आम्ही पण आहे तिथे, आम्ही दाखवण्याचा सर्व प्रयत्न करू लाईव्ह वरती, नाही का. या चला मग. बाकी अजून काय, रामदास आठवले सुद्धा आज बोलतात की परवाच्या बैठकीला मला आमंत्रण नव्हतं, दिल्लीत महायुतीच्या बैठकीवर आम्हाला नाराज आहेत रामदास आठवले सुद्धा. वारंवार अपमान होऊनच आम्ही भाजप सोबत, रामदास आठवले व्यक्त केली खतखत. बापरे, अवघड विषय सगळा, नाही का, डेंजर विषय. सारखं काय ना काय कुठं ना कुठं होत चाललंय सारखं मित्रांनो, सारखं. अक्कलकुवा काय पोलीस ठाण्यात बंटी शेळके यांचे नाना पटोलेंवरती आरोप, अर्थ खातं सेनेला हवाई डॅशिंग गृहमंत्री, पक्षविरोधी वक्तव्य शेळके यांना नोटीस, लंडनच्या घरी महाराष्ट्र संदर्भात खलबतं अजितदादांच्या. काय घडतंय मित्रांनो आज राजकीय घडामोडी, राजकारण कुठलं वळून कुठे गेलंय, महाराष्ट्राचं राजकारण कुठं स्वरूप चाललंय, खूप अवघड विषय झालाय. पदावरून तुला मिळते का मला मिळते, अशी सध्या परिस्थिती आहे. खूप बिकट परिस्थिती आहे सध्या राजकारणात, असं ट्विस्ट आहे राजकारणामध्ये. बघा ना काय परिस्थिती आहे बघा तिकडे. परत आता थोरात यांचा फेरमतमोजणीसाठी अर्ज, बघा म्हणजे थोरात साहेबांनी पण संगमनेरला फेरमतमोजणी करावी अशी मागणी केलेली आहे.
राजकारणाचं खूप अवघड आहे. करमणूक म्हणून आता राजकारण बघावं का असं झालंय सध्या. अशी सध्या परिस्थिती आहे, नाही का? खूपच परिस्थिती डेंजर सध्या. सर्वसामान्यांचा हाल आहेत सध्या मित्रांनो, शेतकऱ्यांचा हाल आहेत. परत अजून जे रोज मोलमजुरी करतात त्यांचे हाल आहेत. महागाईने त्रस्त जनता सगळी. खूप डेंजर विषय सगळा. बघा, अजितदादांच्या खात्यावर गृहमंत्री शिंदेचा डोळा असं काहीतरी आहे बघा, तिथे दिसतंय. शरद पवारांनी घेतली आढावांची भेट. खूपच काय बातम्या बघतोय आपण. बघा ना समोरून निवडणुकीत पैशांचा धुमाकूळ. बाबा आढाव म्हणतायत. बघा, सरकारी तिजोरीतून पैसा वाटप आढाव. बघा, शिवसेनेला हवाय डॅशिंग. विधानसभा निवडणुकीत गैरवापर आढाव म्हणतायत. सोशल मीडियात होणारी चर्चा अर्थहीन. मुख्यमंत्री पदाच्या चर्चेवर मोहोळ यांचं ट्विट. मुरलीधर मोहोळ यांना पण मुख्यमंत्रीच्या रेसमध्ये होते ते. त्यांचंही खूप हे अवघड विषय ना सगळा. खूप डेंजर विषय मित्रांनो राजकारणाचा. त्यामुळं राजकारण एक करमणूक म्हणून पाहावं, ऐकावं, सोडून द्यावं जिथल्या तिथे विषय सगळा. बघा, शिंदे साहेब ट्रॅक्टर चालवत आहेत त्यांच्या रानात, तेव्हा ते दिसतंय सगळं. खूप अवघड विषय सगळा. चला मग बाकी काय चाललंय, बाकी सगळं चला. काय व्हिडिओज सांगा आम्हाला काय कुठे. आणि सर्वप्रथम शेवटला जाता जाता सांगायचं म्हणजे, कोणाच्या व्यवसायाची जाहिरात वगैरे करायची असेल तर ठीक आहे. काही शब्द चुकले असेल तर माफी असावी. आपण काही एवढे परफेक्ट नाहीये बोलायला, पण काही चुकलं असेल तर माफ करावं. ठीक आहे. चला, शिंदे साहेब आज कोणालाही भेटले नाहीत. कालपासून दरे गावी मुक्काम आहे शिंदेचा, मुख्यमंत्री शिंदे साहेबांचा. चला, रामकृष्णरी. चला, उद्या या पुन्हा एकदा परत एकदा सांगण्याचं कारण, उद्या दुपारी 3 वाजता चोपल्यावरती या. दौंड तालुक्यातल्या जनतेला आव्हान आहे, उद्या दुपारी 3 वाजता या सर्वांनी. रामकृष्णरी. चला.